लैंगिक शोषण आणि अत्याचार प्रकरणातील आरोपींना पेरोल देऊ नये, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे कॅबिनेट बैठकीत निर्देश. नसरापुराच्या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांचे विधी आणि न्याय विभागाला निर्देश. नसरापूर प्रकरणावरून सुप्रिया सुळेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट. राज्यातील लैंगिक अत्याचाराच्या घटना निंदनीय, तर शक्ती कायद्याची अंमलबजावणी केल्यास स्वागत, सुप्रिया सुळेंनी केलं मत स्पष्ट. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली, फडणवीसांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, खासदार प्रणिती शिंदेंची मागणी. नसरापूरच्या घटनेवर राज ठाकरेंकडून संताप व्यक्त. आरोपीला हलाहल करत संपवा, राज ठाकरेंची मागणी. आरोपीने जिथे बाळाची हत्या केली तिथेच त्याला ठेचा, नसरापूरच्या आरोपीच्या कुटुंबियांची मागणी. नसरापूरच्या ग्रामस्थांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट. नराधमाला फासावर चढवण्याची केली मागणी. लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करण्याचं एकनाथ शिंदेंचं आश्वासन. राज्य राखीव पोलीस दलाच्या भरती परीक्षेच्या पेपरवरून नवा वाद. 100 गुणांच्या पेपरमध्ये 85 प्रश्न कोचिंग क्लासच्या प्रश्नसंचातील असल्याचा आरोप. रायगडमधील राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील वाद संपुष्टात. आमच्यातील कटुता दूर, रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा लवकरच सुटणार, शिवसेना आमदार महेंद्र थोरवेंचं वक्तव्य. 9 मे रोजी ठरणार बंगालचा भाजपचा मुख्यमंत्री. भाजप प्रदेशाध्यक्ष भट्टाचार्य यांनी जाहीर केली तारीख. मुख्यमंत्रीपदी कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचं लक्ष. संघाच्या सूक्ष्म नियोजनाचा पश्चिम बंगालमध्ये भाजपला मोठा फायदा. संघानं राबवलेली रणनीती ठरली गेम चेंजर. शाखा विस्तार समन्वय बैठकीचा पश्चिम बंगालमध्ये भाजपला मोठा फायदा. आणि सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात घसरण सुरूच. सोनं 800 तर चांदीच्या दरात 4000ची घसरण. सोन्याचे दर जीएसटी सह 1,52,000 पुढे जाऊया आपण. मनमाड मालेगावसह नाशिक जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट कायम आहे आणि ऊन वाढत असल्यामुळे वाढत्या तापमानाचा फटका नागरिकांना बसतो. त्यामुळेच उपजिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्ष सुरू करण्यात आला आहे. मी आता उभा आहे मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयातील उष्माघात कक्षात. आपण बघू शकतो का इथे 1-2 पेशंट पण आलेले ज्यांना थोडासा त्रास झालेला आहे आणि उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने उष्माघात कक्ष सुरू करण्यात आलेला आहे. काय काय उपाययोजना करण्यात आलेल्या आहे आणि ही गरज का भासली हे आपण जाणून घेऊया. माझ्यासोबत बोलण्यासाठी डॉक्टर आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया तो उष्माघात कक्ष सुरू का करण्यात आला. सर काय म्हणाल, का उष्माघात कक्ष सुरू केलं? सध्या गरमी वाढलेली आहे, त्याच्यामुळं तापमानामध्ये बी फरक, खूप गरमी वाढल्यामुळं सुरू केलेला आहे कक्ष. किती बेड आहे काय? आपण 5 बेडचा सुरू केलेला आहे. गरज पडली तर आपण ते वाढवू बी शकतो, असं काही नाही. आणि सगळे औषधं हे सगळे आपल्याकडे आहे अवेलेबल सध्या. जर कुणाला गरज पडत असेल तर त्यांना त्रास होत असेल की चक्कर येत असेल किंवा अशक्तपणा वाटत असेल तर येऊन दाखवून घेऊन ॲडमिट करू शकतो आपण. ज्याला समजा एखाद्या वेळेस गरमीमध्ये जर अत्यंत गरज असेल तरच मग घराच्या बाहेर पडावं. त्यांनी गरज असली तरच घराबाहेर पडावं, अन्यथा घरातच राहावं, असाही एक सल्ला डॉक्टरांनी दिलेला आहे. बबू शेख, न्यूज 18 मराठी, मनमाड. तर इकडे वर्ध्यामध्ये वाढत्या तापमानामुळे जिल्ह्यामध्ये काही ठिकाणचे जे तलाव आहेत ते अगदी कोरडे टाक पडलेले आहेत. काही तलावाच्या पाणी पातळीत घट झाली आहे आणि तलाव कोरडे पडल्यामुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट बनलाय. पहिल्यांदाच एप्रिल महिन्यात गाव तलाव हे कोरडे पडलेत आणि गाव तलाव काठच्या विहिरीच्या पाणी पातळीत देखील घट झाली आहे.
दिवसापासून वर्धा जिल्ह्यात सूर्य आग ओकू लागला आहे आणि याचा जो फटका आहे तो गावाशेजारी असणाऱ्या गाव तलावांना बसलेला आहे. मी आता सेवाग्राम परिसरात आहे, ज्या ठिकाणी हा गाव तलाव आहे. या गाव तलावाला दुष्काळाच्या काळात बनविण्यात आलं होतं आणि याचा फायदा जो आहे परिसरातील जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी होत होता. मात्र आता हा जो गाव तलाव आहे तो एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच कोरडा पडलेला आहे. त्यामुळे जनावरांना पिण्याच्या पाण्याचा जो प्रश्न आहे तो आता उद्भवू लागला आहे. विशेष म्हणजे या तलावात पाणी जो साचून राहत होतं त्याचा फायदा जो आहे परिसरातील विहिरींना सुद्धा व्हायचा. कारण का विहिरीच्या पाण्याची जी पातळी आहे ती कायम राहायची. मात्र गाव तलाव जो कोरडा पडला आहे त्यामुळे आता विहिरीच्या पाण्याची जी पातळी आहे तर ती सुद्धा आता खाली गेल्याचं एकंदरीत दिसून येतं. जिल्ह्यामध्ये अनेक तलाव आहेत त्याची सुद्धा पाण्याची पातळी जी आहे ती खाली गेल्याची दिसून येत आहे. त्याचा फटका जो आहे तो मे महिन्यात बसण्याची शक्यता वर्तविल्या जात आहेत. नरेंद्र मते, न्यूज 18 मराठी, वर्धा. आता बातमी आपण लातूरमधून बघूया. लातूरमध्ये पेट्रोल आणि डिझेल टंचाई दरवाढीच्या अफवांमुळे अनेक पेट्रोल पंपांवरती वाहनधारकांनी मोठी गर्दी केली आहे. मागच्या 2 दिवसांपासून अनेक पेट्रोल पंपांवरतील वाहनांच्या लांबच लांब रांगा बघायला मिळत आहेत. अनेक पंपांवरती पेट्रोल डिझेल संपल्याचे फलक पाहायला मिळत आहेत आणि ज्या पेट्रोल पंपावरती पेट्रोल डिझेल उपलब्ध आहे अशा ठिकाणी वाहनधारकांची झुंबड पाहायला मिळते. लातूरमधील पेट्रोल डिझेल टंचाईचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शशिकांत पाटील यांनी. लातूर शहरातील अनेक पेट्रोल पंपावर सध्या अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात गर्दी बघायला मिळत आहे. कारण पेट्रोल आणि डिझेलची टंचाई होणार अशा अफवा या सध्या शहरभर सुरू आहेत. अनेक पेट्रोल पंपावर मोठमोठ्या रांगा या अशाच पद्धतीने दिसून येत आहेत. काही पेट्रोल पंपावर तर ड्राय झालेले आहेत. कारण काय तर पेट्रोलची टंचाई मोठ्या प्रमाणात होणार अशा पद्धतीची अफवा प्रत्येक ठिकाणी सुरू आहे. आणि आपण बघू शकता मोठ्या प्रमाणात गर्दी आहेत. आपल्यासोबत काही दुचाकी चालक आहेत. सांगा कशासाठी मोठी गर्दी झाली असं वाटतं? टंचाई असं समजलं त्यामुळे टाकायला आलो पेट्रोल लोक. पण टंचाई नाही असं प्रशासन सांगते. नाही आहे, दिसतच आहे ना, समोरच दिसत आहे सगळं. की टंचाईच्या अफवेने मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे आणि त्याच्यामुळं पेट्रोल पंपावर अशा पद्धतीच्या रांगा लातूर शहरामध्ये दिसत आहेत. तर डिझेल साठी सुद्धा मोठी रांग या ठिकाणी दिसत आहे. 4 चाकीच्या सुद्धा मोठ्या प्रमाणात रांगा या ठिकाणी दिसत आहेत. सांगा, मोठ्या प्रमाणात रांगा लागलेल्या आहेत, काय तुमच्यापर्यंतची माहिती आहे? आमच्यापर्यंतची माहिती म्हणजे काल रात्रीपासून आम्ही पेट्रोल शोधतोय, पण अशी अफवा म्हणजे कानावर आली की पेट्रोल पंप सगळे बंद आहेत. आज एक चालू दिसलं, कार्यक्रम आहेत, बरं याची काही पूर्वकल्पना नाही, काही नाही. अचानकच पेट्रोल म्हणजे काल सकाळपर्यंत चालू होते, काल नंतर दुपारनंतर भेटायचंच बंद झालं, सगळे पेट्रोल पंपच बंद झाले. प्रशासन म्हणते टंचाई नाहीये, पण तरी सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी होते. प्रशासनाने ते क्लॅरिफिकेशन तरी दिलं पाहिजे, एक नोटीस तरी दिलं पाहिजे, पेट्रोल पंप वाल्यांशी बोललं पाहिजे. म्हणजे पेट्रोल पंप लातूरमध्ये एक पेट्रोल पंप सोडून दुसरा कुठलाच पेट्रोल पंप चालू नाहीये. आता तुम्ही रांगा बघितलं तर तुम्हाला कळेल, सगळं लातूर इकडेच उमळलंय. तिकडे 4 चाकीच्या रांगा आहेत, पाठीमागे दुचाकीच्या रांगा आहेत. तर मोठ्या प्रमाणात ही अशा पद्धतीने गर्दी होत आहे. प्रशासन सांगते की कुठेच पेट्रोल आणि डिझेलची टंचाई नाहीये. मात्र नागरिकांनी, वाहन चालकांनी मोठ्या प्रमाणात पेट्रोल डिझेलचा साठा करून ठेवल्यामुळं ही अशा पद्धतीची गर्दी झाल्याचं सांगण्यात येतं. आपल्यासोबत काही दुचाकी चालक आहेत. सांगा, आहे का पेट्रोल डिझेलची टंचाई? वाटतंय थोडं तसं वातावरण बघून. काय म्हणणं आहे? प्रशासन म्हणतं नाहीये, म्हणते टंचाई तर नाही म्हणते. आता गाडी उशीर आल्यामुळे ही टंचाई दिसते. बऱ्याच पंपावर बी नाही पेट्रोल सध्या. नाही गर्दी अशीच आहे, कुठं आहे कुठं नाही असं आहे. कोणी कारणच कळणार गेले कशामुळे होलं ते. काही पेट्रोल पंपावरती हे ड्राय झालेले, त्याच्यामुळे त्या ठिकाणी पेट्रोल उपलब्ध नसल्यामुळे इतर पंपावरती ही गर्दी होत असल्याचं सुद्धा सांगण्यात येत आहे. अशा पद्धतीची टंचाई होत असेल तर प्रशासनाला सुद्धा पुढे येऊन वाहन चालकामध्ये जागृती करणं गरजेचं बनलेलं आहे. शशिकांत पाटील, न्यूज 18 मराठी, लातूर. तर इकडे धाराशिव जिल्ह्यामध्ये मागील 3 दिवसांपासून इंधनासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. तर काही पेट्रोल पंप गेट लावून बंद करण्यात आलेत आणि या मागचं नेमकं कारण अद्याप वाहन चालकांना समजलेलं नाहीये. युद्ध संपून किंवा थांबून जवळपास 15 दिवस उलटले. युद्ध सुरू असताना सुद्धा इंधन टंचाईच्या एवढ्या मोठ्या प्रमाणात त्याची झळ जाणवलेली नव्हती. टंचाई नेमकी आता का जाणवते असा प्रश्न नागरिकांना पडतोय आणि धाराशिव जिल्ह्यातील कळंब शहरात ही टंचाई प्रामुख्याने जाणवत असून ग्राहक 1 लिटर पेट्रोल मागत असेल तर त्याला अर्धाच लिटर पेट्रोल दिलं जातंय, डिझेल दिलं जातंय. पेट्रोल घेण्यासाठी तासनतास रांगेत थांबावं लागतंय आणि त्यात पेट्रोल डिझेल मिळत नसल्यामुळे मोठा संताप यावरती सामान्य नागरिक व्यक्त करत आहेत.
मी सकाळपासनं दीड ते पावणे 2 तास झालं रांगेत उभा आहे. आणखीन आलेला नाही नंबर. आणि अख्ख्या कळंबमध्ये एवढा आत्ता फक्त इथं पेट्रोल आलेलं आहे. ते आत्ता 3-3:30 वाजच्या दरम्यान पेट्रोल बघा ना तुम्ही, किती मोठ्या रांगा लागलेल्या आहेत पाठीमागे. फक्त 200 रुपयेच देत आहेत. प्रशासनाकडे एवढीच मागणी आहे, आमची विनंती आहे की मोदी सरकारांनी अशी जनतेची गैरसोय करू नये, एवढीच आमची विनंती आहे. मी स्वतः शेतकरीच आहे. मी डिझेल न्यायला आलेलो आहे. तर इथं दिवसभर उभा राहावं लागायला उन्हात कॅन घेऊन, आणि डिझेल भेटायला गेले आम्हाला. डिझेल नसल्यामुळं शेतीचे कामं ट्रॅक्टरला करणं अशक्य व्हायला लागलेलं आहे. त्याच्यामुळं आता डिझेलला दिवसभर उभं राहायचं आणि संध्याकाळी जाऊन ट्रॅक्टर चालू करून नाईटला कामं करायचे. शासनाकडं एकच मागणी की शेतकऱ्याला डिझेल व्यवस्थित पुरवलं जावं, एवढीच मागणी. कारण की शेतीतले कामं अडथळा येणार नाही शेतीतल्या कामाला.